मुद्द्यावर राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद रंगलेला बघायला मिळतोय। या विषयावर प्रतिक्रिया देताना राज्याचे विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी कोणत्याही समाजाने आपल्या हक्कासाठी लढताना आपण एकमेकांची वैरी नाही या भावनेतून लढलं पाहिजे। पण दुर्दैवाने आज राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सत्ताधाऱ्यांकडून निर्माण केला जात आहे। यातून सामाजिक वैमनस्य निर्माण होत आहे। हक्काची लढाई ही न्यायिक मार्गाने लढणे हा प्रत्येकाचा अधिकार असल्याचं ते म्हणाले। जरांगेंचं एकीकडे आंदोलन, उपोषणाचं आंदोलन आणि हाकेंचं इथे आज ओबीसींचं आंदोलन आहे। काय सांगाल, काय भूमिका आहे? आंदोलन बघा, कोणाचं आंदोलन जो तो आपल्या हक्कासाठी लढतोय। ओबीसीच्या हक्कासाठी जर हाके लढत असतील आणि जरांगे जर मराठ्यांच्या हक्कासाठी लढत असतील तर त्या समाजाच्यासाठी ते लढतात असं मी मानतो। परंतु हक्कासाठी लढत असताना आपण एकमेकाचे वैरी नाही या भावनेतून आपला हक्क मागितला पाहिजे। आपण एकमेकाचे दुश्मन नाही। तुम्ही मोठ्या लोकांनी लहानाचं संरक्षण केलं पाहिजे, मोठ्या समाजाने लहानांना घेऊन चाललं पाहिजे, ही भूमिका प्रत्येकाची असते। ती भूमिका मला दिसत नाही। कोणाच्या ताटातलं काढून घेण्यापेक्षा कोणाच्या ताटात आपण अधिक घाऊ घालतो त्याचा आनंद घेण्याची आवश्यकता आहे। आणि आज दुर्दैवानं महाराष्ट्रातील ओबीसी वर्सेस मराठा उभं करण्याचं पाप राज्यकर्त्यांनी केलेलं आहे। हे राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे हे आज महाराष्ट्र भोगतोय आणि एकमेकाचा वैरी आणि दुश्मन झाल्यासारखं वागतोय। ही वैचारिक आणि हक्काची लढाई आहे। ते न्यायिक मार्गाने ती लढाई लढावी आणि ते मिळवावं हा सगळ्यांचा अधिकार असतो। परंतु त्याला हिंसक रूपाने नेण्याचं काम अलीकडे सुरू झालं आहे। हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे।